भाई मेहनत बघा, आमच्या टीमची मेहनत बघा. उगाच नाही क्रिकेट खेळायला येते एवढा लांबून. मी ट्रॉफी बघा, मी मोजून दाखवतो तुम्हाला. 16, 17, 18, 19 आणि 20. या 20 ट्रॉफी आहेत. आणि अजून बाकीच्या मुलांना इंडिव्हिज्युअल भेटलं ते वेगळं. ह्या फक्त टीमच्या ट्रॉफी आहेत, 20 ट्रॉफी. साई जरा ऐक, ते सांगतात तुला, ते काय त्यांना उलट बोलतोस, ते काय वाईट सांगतात तुला. हा हे ऐकत नाही, आगाव कार्टे. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे प्रतीक शिंदे व्लॉग. आणि आपल्या मे महिन्याच्या गावच्या सफरीतील हा आणखी एक खास दिवस आहे. आज आम्ही आहोत आमच्या मामाच्या गावात एरंडल येथे, जिथे आहे आमच्या कुलस्वामिनीची वार्षिक पूजा. तर चला, पूजेसाठी काय काय तयारी वगैरे चालली ते आपण बघूया. सुरुवात करूया सगळ्यात खास गोष्टीपासून. बघा, ही पहिली ट्रॉफी आहे बघा, माणसावडी ट्रॉफी आहे, माचुतर मधली ट्रॉफी. बघा ट्रॉफी आमच्या टीमच्या, उगाच नाही एवढ्या लांबून येत मुंबईवरून मी खेळायला गावाला माझ्या. हे बघा टीमच्या ट्रॉफी तुम्हाला मोजून दाखवतो. 1, 2, हे 3, हे मागच्या वर्षीच मारले. हे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, हे 16, 17, 18, 19 आणि 20. या 20 ट्रॉफी आहेत. आणि अजून बाकीच्या मुलांना इंडिव्हिज्युअल भेटलं ते वेगळं. ह्या फक्त टीमच्या ट्रॉफी आहेत, 20 ट्रॉफी. गावातील पूजा म्हणजे फक्त धार्मिक कार्यक्रम नसतो, तर ती असते नातेवाईकांची भेट, गावकऱ्यांची एकजूट आणि परंपरेचा उत्सव. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला असंच काही पाहायला मिळणार आहे. महाप्रसाद, जेवणाची तयारी, गावाकडची मजा मस्ती, पूजेच्या तयारीची मीटिंग, हरिपाठ, भजन आणि कीर्तन, आणि कुलस्वामीच्या पूजेचा भक्तिमय सोहळा. आजकालच्या धावपळीच्या जीवनात अशा परंपरा अजूनही जिवंत आहेत, हे पाहून मन भरून येते. तर चला मंडळी, अनुभवूया आपल्या एरंडल गावातील कुलस्वामी पूजेचा हा सुंदर आणि भक्तिमय प्रवास. तर मंडळी, आता आपण आलो आहोत पूजेच्या तयारीच्या पहिल्या कार्यक्रमाला. उद्या आपल्या कुलस्वामीची वार्षिक पूजा असल्यामुळे आज गावात सगळीकडे लगबग सुरू आहे. सर्वात आधी सुरू आहे कुर्ता वाटप कार्यक्रम, कारण उद्याच्या पूजेसाठी आपल्या परिवारातील सर्वजण एकसारख्या कुर्त्यात दिसणार आहेत. आणि त्यानंतर होणार आहे महत्त्वाची मीटिंग. उद्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा, प्रत्येकाची जबाबदारी ठरावी आणि कुठलीही अडचण येऊ नये म्हणून ही बैठक घेतली जाते. खरंच गावात एखादा मोठा कार्यक्रम असला ना की प्रत्येक जण आपलं काम मनापासून करतो. गावचे जावई बघा, गावचे जावई झोपलेत. गाव जावई झोपले. ऐसा मत करो मेरी जान. 4 लिस्ट घेऊन गेलाय बाजारावर. बाजार पूर्ण नाही आणला. इलेक्शनचा आवाज त्याला कडकच होता. बरं ते काम कर. हात करायचा. पण वाया नाही गेला. ऐक तू यार, इकडे बघ. हे बाबा, सकाळची साखर राहिली ना तुमच्यामुळं. ते बाबा 150-200 रुपये काय गाडी भेट लागेल, ते पेट्रोलचे पैसे द्या. तेवढे साखर तुम्ही ठेवले, आम्ही नाही ठेवले. बाजारावर तुम्हाला नेमलं होतं. बरं बाबा, ऐकून तर घे माझं. ऐकून घे. आमच्या आधी साखर 4 किलो आम्ही प्रसाद चिंद काहीतरी दिल्ली आणली. यांनी रवा साखर कोण लिवायचं, रवा लिहिला. अच्छा, हमको सिखा रिया. बाजारात तेवढे आयडिया करायची असते. बाबा रवा घेतला, मग साखर कुठे आहे? मीटिंग मध्ये बोलणार होतो पण नाही बोललो. तुम्हाला काय सांगितलं होतं मी, की मी आणि संपदा त्या कुकला घेऊन आम्ही लिस्ट बनवतो बाजाराची. बरोबर आहे. तुम्हाला बाजाराची लिस्ट कोणी दिली? संपदानं दिली का मी दिली? सत्याभाऊन दिली. तुम्हाला काय सांगितलं होतं लिस्ट आम्ही बनवतोय.
I am sorry, Babu. बरोबर आहे. मग तुम्ही काय विचारायला पाहिजे, आम्हाला विचारायला पाहिजे ना, तुमच्याकडे लिस्ट तयार झाली का? कुणाला आम्हाला ते का आता ऐकणार का आपल्याला? हो म्हणायचं आता काय जाऊ दे. हे बाद देखा आपने लापरवाही का नतीजा है। तर मंडळी, ज्या सोहळ्यासाठी गेल्या वर्षभर आपण वाट बघितली त्या आपल्या कुलदेवतेच्या वार्षिक पूजा आणि उत्सवाला आता अवघे काही तास उरले आहेत. श्री खंडोबा प्रसन्न, श्री भवानी माता प्रसन्न आणि श्री पद्मावती माता प्रसन्न यांच्या कृपेने हा उत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. तर हेच आहे ते आपले मंदिर आणि आपल्या आस्थेचे केंद्र. तर आज येथे अवघ्या काही तासानंतर भाविकांची गर्दी, पूजा, महाप्रसाद, हरिपाठ, भजन आणि कीर्तनाचा भक्तिमय सोहळा रंगणार आहे. आज मंदिरात शांतता आहे, पण या शांततेतही भक्तीचा आणि परंपरेचा सुगंध जाणवतो. खरंच मंदिरं फक्त देवाचं स्थान नसतात, तर आपल्या संस्कृतीची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेची ओळख असतात. आज आमच्या भावकीची पूजा आहे. तर आम्ही आणि आमच्या भावकीचा बॅनर बांधायला आमच्या शॉपवरती चाललोय. तर तुम्ही पाहू शकता, बघू शकता तुम्ही. इथं आमचा मसाला आहे. तुम्ही बघू येताना आम्ही सुद्धा इथं सोडतो. आपल्याला काय येऊ आम्ही तिघ जण गेलोय. कदाचित आम्ही स्पेशल दोन्हीकडे बोलू शकतो. तर आता आम्ही चाललोय. हा बघ, आता ह्याला गाडी चालू देईल. हा म्हणतो घेर कुठे, आता जायचो का नाही काय माहिती. बॅनर बांधायला आणि तू घ्या तुझा मी याला फरशी जाऊ याला नुसतं फरशी चाललंय. हे बघ, हा अशा बास. आता हा थांबा ड्रायव्हर बघा, तुझ्या पुढे बघतो, इथं बघू नकोस. टाकशील तिघाला उलट करशील. हळू चालू का, एवढं स्पीडला तुम्ही गाडी चालू. अलग ही लेवल का बंदा था. बघा, हे ऍक्च्युली आमच्या गावातून महाबळेश्वरला जायला रोड आहे. या रोडने सगळे गावकरी जे आहेत ते चालत येतात. आम्हाला गाडीवर जाताना एकटा जरी असेल तरी फाटते आणि लोक चालत येतात एवढ्या रोडला. एकदम पिक्चरचा सीन वाटतं ना, एकदम सिनेमॅटिक. ड्रायव्हर बघा आमचा, ड्रायव्हर दिसायचा बी नाही. कसला वाटतंय बघा, एकदम खतरनाक. रात्रीचा तर ह्या रोडला असं वाटतं एकदम भयान शांतता असते या रोडला. आता हे लोकांना सवय रेग्युलरची म्हणून ठीक आहे. नवीन माणूस या रोडला एकटा येऊ शकत नाही खाली गाडी घेऊन. बघ, असं जंगल क्रॉस करत करत आम्ही आलोय बाहेरच्या रोडला. परत असा रस्ता आहे. वाटतं एकदम सिनेमॅटिक लुक. अरे संजप्पा भेटलेला वाटतं आपल्याला. संजप्पा आहे ना? हा, संजप्पांचा Chica, 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 chicanca. आपण का हो सकाळ सकाळ कुठं घरी आता घरी? तुम्ही सकाळी गेलेलो कुठं? कशाला? नाही आपण काय आम्ही फिरून आलो पण आपण याला अर्थ आहे का आपण काम होतं माझं, तो तसं काम होतं. काम झालं का? ओके ना, आज काय गडबड नाही ना? काही नाही काय निवांत एकदम. जाऊ का? गडबड का मग? नाही, संध्याकाळी गडबड करू नका. बिलकुल पण अच्छा हमको सिखा रही है। याला अर्थ आहे. हे काय? नाही एवढा विश्वास आहे तुमच्यावर. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो। येऊ का मग? आलो जरा बॅनर बिनर बांधून येतो. एकदा शेतात प्रत्येक लोकांना सांगितले बंद कर जरा, बंद कर. गाडी बंद कर. तुझे अरे बंद कर की, इंजिन बंद कर की तिथनं. तुम्ही एवढं फाट्याचं भाडं न्याल का? हे एवढं म्हणजे बांधलाय त्याला. हा फाटी तर नाही गॅस भेटतोय का? नाही नाही, काय नाही काय नाही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय संजप्पा असताना काय घाबरता तुम्ही? मग मी इथं आहे ना. वाघ आहे. वाघ येईल, वाघ असताना गावा येईल का इथं? ते असतात बाबा, ते असतात. मग बघा, गावात पंचकृषी तुमची ख्याती आहे. असतात ते उलट, ते चांगलेच उलट. बरं जाऊ का आम्ही आता? येतो जरा बॅनर बांधून. तिथंच ना स्टॉप. हा. चालते. आणि आता मंडळी, आम्ही सगळी पोरं मिळून आलोय गावच्या बस स्टॉपवर बॅनर बांधायला. पण इथे एक गोष्ट लक्षात आली माहितीये का? काम करणारे कमी आणि गायडन्स देणारे जास्त आहेत. एक जण म्हणतोय दोरी धर, दुसरा सूचना देतोय, तिसरा फक्त बघतोय आणि चौथा म्हणतोय अरे असं नको, अरे तसं नको, अरे असं बांध, तसं बांध. अरे खतरनाक लोग है. पण ह्या सगळ्यात जास्त त्रास झाला आहे आमच्या एकाच माणसाला, साहिलला. कारण बस स्टॉपवर असलेल्या दोन आजींनी बघा त्याचं एवढं त्याला नको हैराण करून टाकलंय. क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा भाई?
कारण बस स्टॉपवर असलेल्या दोन्ही आजींचं पूर्ण लक्ष त्या बॅनरवर आहे आणि बॅनर बांधणाऱ्या साहिलवर. अरे बाबा जरा वर बांध. नाही तिकडे वाकडा दिसतोय, अजून थोडा डावीकडे कर, थोडा वर तिकडे कर. सगळ्यांचे गायडन्स ऐकून आणि आजीची किलकिलाट ऐकून शेवटी साहिल बिचारा वैतागून म्हणाला, घ्या जरा बांधा, तुम्हीच बांधा. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. साहिल जरा ऐक, ते सांगतात तुला, ते काय त्यांना उलट बोलतोस, ते काय वाईट सांगतात तुला. हा कैसा लगा मेरा मजाक. ते ऐकत नाही, आगाव काढते. नीट बांध तिथं, टीना धर कुठं. क्या सीन है, वह क्या सीन है. आरतीला एसटी आली, आरती गेली, एसटी एकच बोर्ग काम करते, एकच. साहिल इथं बांध, साहिल तिथं बांध, म्हणतो बांधा तुम्हीच घ्या. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, गावात कोणतंही काम असलं की सगळे सहभागी होतात, मग ते काम करून असो किंवा फक्त सूचना देऊन. बॅनर बांधणारा एकच, पण इंजिनियर, सुपरवायझर आणि कन्सल्टंट मात्र पूर्ण गाव. तू टीमची मीटिंग आहे तुमच्या, सांग टीना, सांग याला. कीजिए मीटिंग, खेलिए मीटिंग, करते रहिए मीटिंग, आल हुआ मीटिंग. चला आता आम्ही चाललोय टेकवली स्टॉप वरून. देखो ना गाय, देखो ना. नको नको, सब सरळ झालो. निशिरा आम्हाला येण्यात आउट ऑफ जहाजात पूजा करा. अब तू गया बेटा, अब तू गया देख. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. आपल्या गावाला जंगल सफारी झाली पाहिजे पण तिथं. मग तुम्ही असे ब्लॉग बी बनवा ना, फेमस करा गाव आपलं. बघ काय बघण्यासारखे गावात आपल्या. चला मंडळी, आम्हाला दिलेली जबाबदारी बॅनर बांधण्याचं मिशन आम्ही यशस्वीपणे पूर्ण करून आता आम्ही निघालोय परत गावाकडे. आणि तोपर्यंत गावात पूजेची तयारी, धार्मिक कार्यक्रम सुरू झाले असतील. खरं तर गावात एखादा उत्सव असला की प्रत्येक मिनिटाला काही ना काही घडत असतं. आता सगळंच आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर करणं शक्य नाही, पण मला जेवढं शक्य आहे तेवढं मी केलंय. या जंगलात रात्रीचा मुंबईवाला येईल का एकटा, येऊ शकत गावाला. इकडे आम्ही बॅनर बांधून निघतोय आणि तिकडे गावात सुरू झाले पूजा. तर चला डायरेक्ट जाऊया पूजाच्या ठिकाणी. आणि पूजाला यावर्षी बसण्याचा मान मिळाला आहे आमचे सर्वांचे लाडके मामा विकास घाटगे आणि आमच्या मामी यांना. ऐका सत्यनारायणाची कथा. राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. इंद्राय इंद्र आवाजामि, ओम अग्ने आवाजामि, ओम यमाय यम आवाजामि, ओम नृत्य आवाजामि, ओम वरुणाय वरुण आवाजामि, ओम वायवे वायु आवाजामि, ओम सोमाय सोम आवाजामि. एकीकडे पूजा सुरू असताना दुसरीकडे चालू आहे महाप्रसाद बनवण्याची तयारी. आणि या तयारीत सर्व गावकरी मिळून भक्तिभावाने हा प्रसाद तयार करतायत. तर दुसरीकडे गावातील तरुण वर्ग मजा मस्ती करत का होईना पण आपल्या गावातील सर्व लोकांना जेवण बनवण्यामध्ये सहकार्य करत आहे. दात्यांनी घातली महापूजा दोघांनी. आलेक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकुत्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून,
कोणी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून. बाहेर पूजेचा महाप्रसाद बनतोय, पण आता घरामध्ये पूजेचा मस्तपैकी प्रसाद देखील रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे महाप्रसाद आणि प्रसाद बनवून रेडी झालेला आहे. म्हणून गंगेचे नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी. मस्त असा प्रसाद आणि महाप्रसाद बनवून रेडी झालेला आहे आणि त्यासोबतच वेळ झालेली आरतीची. तर चला जाऊया आरतीच्या ठिकाणी. पंढरीनाथ महाराज की जय. Hare
अलीकडे ये मला पलीकडे
तुकाराम
अवतार महादेवाचा, अवतार महादेवाचा, अवतार शिवछत्रपती राजा महाराजाचा अवतार. आणि आत्ता मंडळी, हरिपाठाचा मंगलमय कार्यक्रम संपल्यानंतर आत्ता वेळ झाली आहे महाप्रसादाची. गावातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्र जमले आहेत. खरं तर गावातल्या अशा कार्यक्रमाची खरी मजा याच क्षणाच असते. संपूर्ण गाव, नातेवाईक आणि पाहुणे रावणे एकाच पंक्तीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतात. इथे कोण मोठा कोण लहान असा भेद नसतो. सगळे एकत्र बसतात आणि प्रेमाने जेवणाचा आस्वाद घेतात. आजच्या काळात अशी एकत्र येण्याची संधी खूप कमी मिळते. म्हणूनच अशा परंपरा अजूनही गावातील माणुसकी जिवंत ठेवतात. महाप्रसादात फक्त पोट भरत नाही तर मनही तृप्त होऊन जातं. क्षणिक सुखासाठी अपुऱ्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या. जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय सुंदर
करती माझ्या विठ्ठलाची हो माझ्या विठ्ठलाची हो माझ्या विठ्ठलाची कीर्ती तुझे रूपा
माझ्या हृदयी तुझे रूप माझ्या हृदयी चरण ना सोडी पांडुरंगा चरण ना सोडी पांडुरंगा चरण ना सोडी पांडुरंगा इंद्रियांना पार वहीची दोरी इंद्रियांना पार वहीची दोरी प्रेमरस गोडी देही माझे 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 प्रेमरस गोडी देही माझे 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 प्रेमरस गोडी देही माझे 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 प्रेमरस गोडी देही माझे तुझे रूप 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 तुझे रूप रूप माझ्या हृदयी तुझे रूप माझ्या हृदयी चरणात सोडी पांडुरंगा चरणात सोडी पांडुरंगा गंगा करे चरणात सोडी पांडुरंगा चंद्र चकोराला पुरवी तोहारा चंद्र चकोराला पुरवी तोहारा चंद्र चकोराला पुरवी तोहारा चंद्र चकोराला पुरवी तोहारा काय सगळाली होती 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 काय सगळाली होती 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 काय सगळाली होती 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 काय सगळाली होती तुझे रूप तुझे रूप 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 तुझे रूप 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 तुझे रूप माझ्या हृदयी चरणात सोडी पांडुरंगा चरणात सोडी पांडुरंगा गंगा करे चरणात सोडी पांडुरंगा नाम भजे माझा अनाथा संभाळी नाम भजे माझा अनाथा संभाळी नाम भजे माझा अनाथा संभाळी नाम भजे माझा अनाथा संभाळी
Thank you.
मंडळी, अशा प्रकारे आपल्या कुलस्वामीच्या वार्षिक पूजेचा हा सुंदर आणि भक्तिमय सोहळा संपन्न झाला. 2 दिवस कसे गेले काही कळलेच नाही. कधी तयारी, कधी मस्ती, कधी हरिपाठ, कधी महाप्रसाद. अशा कार्यक्रमांमुळेच आपली परंपरा, संस्कृती आणि नाती जिवंत राहतात. तर आजच्या व्लॉगमधून तुम्हालाही आपल्या गावची, आपल्या माणसांची आणि आपल्या उत्सवांची आठवण झाली असेल अशी आशा करतो. आणि हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रतीक शिंदे आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत जय शिव.